खरं बोलते ती. घरामध्ये नाहीये मुक्ता. तिला मी आउट हाऊस मध्ये ठेवलंय. विश्वास बसत नसेल तर चला स्वतःच्या डोळ्यांनी पहा. या. ही हिची खोली आहे. ह्या खोलीत ठेवलेला आउट हाऊस मध्ये. झालं समाधान? आणि तुला पाहायला आलेत अशी मुलगी जिनं त्यांच्या मुलीच्या आयुष्यामध्ये दुःखाचा डोंगर आणलाय. तू जाऊ शकतेस. आम्हाला बोलायचंय. निघ. झालं समाधान? का सारंगची खोली दाखवू? बाबा ते खरं बोलतात. अहो दादा माझ्यासाठी खूप धडपड करतात. त्यांचा सुद्धा किती वेळ अपमान झालाय. आपण त्यांच्या प्रयत्नांवर शंका नाही घेऊ शकत. पण दादा तिने तुमचे सगळे प्रयत्न फेल ठरवलेत हेही तितकंच खरंय. मला ना तिच्या डोळ्यात एक वेगळा निर्धार दिसतो. मला नाही वाटत ती माघार घेईल. ती लवकरच घरात शिरेल असंच वाटतंय. पण दादा यात मला तुम्ही कुठेच जिंकताना दिसत नाही आहात. अगं आर्या, जर तू तसा विचार केलास तर कसं जमणार? परत परत मला त्याच गोष्टी सांगायला आवडत नाही. तरी सुद्धा शेवटचं सांगतो की आर्याच आमच्या घरची सून होईल. पण रावसाहेब, ती मुलगी इथे असेपर्यंत मी आर्याला इथे राहू देणार नाही. कारण आता माझा तुमच्यावर आणि तुमच्या शब्दावर विश्वास राहिलेला नाहीये. तर मग ऐका, जर का आर्या आमच्या घरची सून झाली नाही तर एक अख्खा दिवस मी हातामध्ये बांगड्या भरून, कपाळाला कुंकू लावून, साडी नेसून स्त्री वेशात काढेन. दादा, 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 तुम्ही हे काय बोलून गेलात? दादा तुम्ही असे चॅलेंज वगैरे घ्यायला नको होतं. तुम्हाला काय वाटलं? विचार न करता बोललो असेल मी? पूर्ण विचारांती खेळी खेळलोय मी. आणि मीच जिंकणार आणि ती घराच्या बाहेर जाणार. तुम्ही काय विचार केलात की मी हरेन आणि मग मला मला शांतपणे एकट्याला जरा बसू दे. मला ना तिच्या डोळ्यात एक वेगळा निर्धार दिसतो. मला नाही वाटत ती माघार घेईल.
रावसाहेब नगरकर, मुक्ता सारंग नगरकर, मी तिकडे येते. तुमची सून तिच्या नवऱ्यासह सासरी येते. मला नेण्यासाठी तुम्ही माया गावी येऊन तुमच्या प्रेमाची परीक्षा दिली आहे. आता माई वेळ आहे आणि त्यासाठी मी कोणत्याही परीक्षेला सामोरी जायला तयार आहे. कारण आता माझा तुमच्यावर आणि तुमच्या शब्दावर विश्वास राहिलेला नाहीये. मला नाही वाटत ती माघारी तुमची सून कोणत्याही परीक्षेला सामोरी जायला तयार. नवऱ्यासह सासरी येते. मला नाही वाटत ती माझा तुमच्यावर आणि कोणत्याही परीक्षेला सामोरी जायला तयार. नवऱ्यासह सासरी येते. परीक्षेला सामोरी जायला तयार. साला काय झालं तुला? मी जिंकणार. कळलं? शेवटी मीच जिंकणार. अशी एक एक चॅलेंजेस देईन ना तुला की घरदार सोडून तू पळून जाशील कायमची. बुद्धिबळाची एक एक चाल तुला चेकमेट केल्याशिवाय राहणार नाही. असा चक्रव्यूह रचेन तुझ्या भोवती की तू भेदून बाहेर पडू शकत नाहीस. चक्रव्यूह रचण्यामध्ये माझा हात कोणी धरू शकत नाही. तुला वाटतं ना तू हुशार आहेस, पण बुद्धी चातुर्यामध्ये माझ्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. लक्षात ठेवायचं.